Now everyone mark your presenty. चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. Done. Okay. Most okay. सगळे फर्स्ट स्टँडर्ड वाले स्टुडंट आहेत. ओनली ममता इज फ्रॉम सेकंड स्टँडर्ड. तर आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. येस. So today is your EVS class. First standard. Yes. Am I right? Today is your EVS class. Standard first. सगळे उठले का झोपेतून आता? झोप झाली ना? हा. आता लक्ष द्यात मस्त. ओके. स्क्रीन दिसते माझी? Is my screen visible? Okay. Okay. So let's start. Okay, we have learned our 5 sense organs in the previous session. सगळ्यांना 5 sense organs आता लर्न झालेत का? सांगा मला कोणाकोणाला लर्न झालेत त्यांनी हँड रेज करा. जिनको जिनको 5 sense organ लर्न हो गए हैं, raise your hands and tell me. Yes, Aradhya, tell me which are the 5 sense organs we have? Aradhya? Virat? बोलो. No eyes, no mouth, teeth. माउथ नहीं आएगा. ये बोलो. क्या है Eyes, बेटा? nose, ears, Hmm. teeth. Yes. Very good. Next, संस्कार सांगणार. संस्कार सांग बेटा. Eyes, no ears, nose, tongue, नहीं. स्किन. skin. वेरी गुड. ईशा बोलिए. ईशा बोलो बेटा. 5 सेंस ऑर्गन्स. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? कॅन यू ऑल हिअर मी? Yes, teacher. ओके. सिया. सिया सांग 5 सेंस ऑर्गन्स. Eyes, ears, nose, teeth, टंग. tongue, स्किन. skin. यस गुड. ओके ईशा, अगर आपको मेरी आवाज अभी सुनाई दे रही है तो प्लीज पुट ऑन योर माइक बेटा. Okay, I think some network issue is there. So let's start today with our lesson number 4, that is healthy and happy. Now tell me, जब भी आप हेल्दी होते हो, आप बीमार नहीं होते, आपको बहुत अच्छा फील होता है, then you are happy, right? तब आप खुश भी रहते हो. जेव्हा आपण हेल्दी असतो, आपल्याला ताप नसतो आलेला, आपण छान मस्त सगळीकडे जातो, स्कूलला जाऊ शकतो, पाहिजे ते खाऊ पिऊ शकतो, तेव्हा तुम्ही सगळे हॅपी असता की नाही? येस Yes. ऑर नो? येस. पण मला सांगा, एखाद्या वेळी आपण काहीही अनहेल्दी खाल्लं आणि त्याच्यामुळे आपल्याला उलटी झाली, ताप आला, मग तुम्हाला चांगलं वाटतं का? डू यू फील हॅपी ॲट दॅट टाइम? No. नो. का नाही चांगलं वाटत सांगा मला, कोण सांगणार? आजारी पडल्यावर आपल्याला नाही चांगलं वाटत का? यू डोंट फील हॅपी दॅट टाइम. वाय? कारण पहिली गोष्ट आपल्याला स्कूलला जायला नाही मिळत, त्यामुळे आपले फ्रेंड्स नाही मिळत, आपल्याला खेळायला नाही जाता येत. त्या उलट आपल्याला खाण्यामध्ये पण रेस्ट्रिक्शन लागतात की आपण काहीतरी स्पेसिफिक गोष्टीच खाल्ल्या पाहिजेत. आवडीचे पदार्थ पण आपल्याला खाता येत नाही ना ताप आल्यावर. हो किंवा नाही सांगा? येस. Yes, teacher. म्हणून येस, मग आपण जर हेल्दी असलो तर आपण हॅप्पी पण असतो. ओके, मग हे हेल्दी आणि हॅप्पी कसं राहायचं ते आपल्याला या लेसन नंबर 4 मध्ये शिकायचं आहे. मला सांगा,
सकाळी कोण कोण किती वाजता उठतं एकेकाने सांगा. सिया सांग, तू किती वाजता उठते सकाळी? 7. 7 o'clock. विराट, आप कितने बजे उठते हो सुबह? विराट, कितने बजे उठते हो मैम बेटा आप बोलिए। सुबह? 7:30. ओके. देन अजून कोण आहे? संस्कार, संस्कार तू किती वाजता उठतो रोज? 6 वाजता. 6:30. 6 वाजता. ओके. Sorry. देन ईशा, ईशा आप कितने बजे उठते हो सुबह? 7:30. 7:30 बजे. ओके. आराध्या तू किती वाजता उठते? 7. आणि ममता तू? Teacher 7th standard. 7 o'clock. ओके. चला, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा जे हेल्दी रुटीन आहे त्यामध्ये जो वेकअप टाइम आहे तो सगळ्यांचा चांगला आहे. ओके, यू ऑल आर waking at the right time. So, your first lesson number 4 is telling us that we should take good care of our body. अगर हमारी बॉडी अच्छी रहेगी, हम उसको बहुत अच्छी तरह से केयर करेंगे, तो ही हम बीमार नहीं पडेंगे अँड वी कॅन लिव्ह अ हॅपी लाईफ. जर आपलं शरीर आपण नीट छान स्वच्छ ठेवलं, त्याची निगा राखली, तरच आपण आजारी वगैरे नाही पडत आणि आपली जी लाईफ आहे ती हेल्दी अँड हॅपी होते. सो अ हेल्दी पर्सन इज अ हॅपी पर्सन. जर तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही खुश राहाल. आजारी असलेलं कोणाला आवडतं का सांगा मला? आजारी असल्यावर तुम्ही खुश होता का? ताप आल्यावर वगैरे No, सांगा. teacher. नो, नाही, कारण आपल्याला No. नाही आवडत. ताप आलेला कोणालाच नाही आवडत. घरात बसून राहायला लागतं, स्कूलला नाही जायला भेटत, खेळायला नाही भेटत, हो की नाही? मग आपल्याला कोणालाच नाही आवडत अनहेल्दी राहिलेलं. सो अ हेल्दी पर्सन इज अ हॅपी पर्सन. जेव्हा तुम्ही हेल्दी असाल तेव्हा तुम्ही खुश पण असाल. टू बी हेल्दी वी शुड फॉलो गुड अँड क्लीन हॅबिट्स. मग हे हेल्दी असंच होता येतं का? सकाळी उशिरा उठून टीथ ब्रश न करता स्कूलला जाणं, आल्यावर आंघोळ करणं, काय पण रस्त्यावरचं उघडं अन्न पदार्थ खाणे, नुसते कोल्ड्रिंक पिणे, आईस्क्रीम खाणे, याच्याने आपण हेल्दी होऊ का? No. नो, नहीं होणार. हम इससे हेल्दी नहीं हो सकते. सो टू बी हेल्दी वी शुड फॉलो गुड एंड क्लीन हैबिट. तो अगर हमें हेल्दी होना है तो कुछ अच्छी अच्छी आदतें हैं, उनको हमें फॉलो करना है. सो फर्स्ट है, वी शुड वेक अप अर्ली इन द मॉर्निंग एंड गो टू बेड अर्ली एट द नाइट. तो फर्स्ट हैबिट, दिन की शुरुआत कब से होती है? जब हम सुबह उठते हैं तब से हमारे पूरी जो दिनक्रम है वो शुरू होता है. तो हमें सुबह जल्दी उठना है, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अँड वी शुड गो टू बेड अर्ली ॲट नाईट. आणि रात्री सुद्धा लवकर झोपायचं आहे. अगर आप रात को बहुत देर तक जगे रहोगे, टीवी देखोगे, मोबाइल फोन्स देखोगे, तो आप सुबह जल्दी नहीं उठ सकते. एंड सुबह जल्दी नहीं उठोगे तो स्कूल के लिए लेट हो जाओगे. बहुत सारी जो चीजें हैं, जैसे कि पहले ब्रश करना, देन नहाना, उसके बाद अपना ब्रेकफास्ट लेना, आपका यूनिफॉर्म ठीक से पहनना, शूज पहनना, अपनी बैग पैक करना, वो ठीक से ले जाना, ये सारे काम होते हैं सुबह, राइट? सो उसमें से कोई भी एक मिस हो सकता है. सो वो ना हो इसके लिए आपको क्या करना है? रात को जल्दी सोना आहे आणि सुबह जल्दी उठना आहे. रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. समजला? पहिली गोष्ट समजली? फर्स्ट थिंग इज बीइंग अंडरस्टूड. एवरीवन, सब कुछ Yes, समझा है? teacher. यस, रात को जल्दी सोना है, सुबह जल्दी उठना है. नाउ we should exercise every day. A daily morning walk keeps us fit and healthy.
आप देख रहे हो यहाँ पे पिक्चर्स में अ गर्ल इज डूइंग एक्सरसाइज एंड दैट बॉय वेयरिंग द ब्लू ट्रैक सूट इज वॉकिंग इन द पार्क. येस. सो आप में से कौन कौन एक्सरसाइज करता है, कौन कौन व्यायाम करता, सांगा मला. नो वन. थोडी थोडी एक्सरसाइज करायची. ओके. थोडी थोडी एक्सरसाइज जसं तुम्हाला स्कूलमध्ये शिकवतात ना पीटी पिरियडला, त्यातली एक कोणती तरी एक्सरसाइज सकाळी थोडा वेळ करायची. आता तुम्ही लहान आहात त्यामुळे तुम्ही सगळे काही ना काही खेळत असता. आप लोग ठीक से एक जगह पे नहीं बैठते, इधर उधर जाना, बहुत सारी चीजें आप करते रहते हो, तो आपकी उसमें भी एक्सरसाइज हो जाती है. ओके. लेकिन जो भी एक्सरसाइज की हैबिट है वो आपने अभी से अगर शुरू की तो आपको बड़े होने तक बहुत अच्छी तरह से वो सारी चीजें आ जाएंगी. तो आपको जो पीटी पीरियड में सिखाते हैं ना, रेज योर हैंड, हैंड्स डाउन, यस, लाइक दैट, छोटा छोटा एक्टिविटी आपको एक्सरसाइज के तौर पे अपने घर पे सुबह उठ के करना है. अंडरस्टूड? समझा है सबको? Yes, यस teacher. और नो? ओके. Teacher. ओके. एंड उसी के साथ आप अगर गार्डन या पार्क में खेळणे जाते हो, आता तर नाही जाणार तुम्ही, पाऊस आहे. पाऊस संपल्यावर आपले गार्डन पार्क सगळे सगळ्यातला जो काही चिखल आहे तो ड्राय होऊन जाईल आणि आपल्याला मस्त खेळायला जागा मिळेल, मैदान मिळेल. हमें बहुत अच्छा मैदान मिलेगा खेलने के लिए. तब आपको थोड़ी देर तक उस मैदान में यू हैव टू वॉक, आपको वॉक लेना है, चलना है, और या फिर जॉगिंग करना है. करोगे सब लोग? Yes, teacher. ओके. सो फॉर नाउ, अभी तक के लिए जब तक बारिश का मौसम ना जाए, घर में यू कैन डू ऑल दिस. घर में कर सकते हो ये. ओके. यस, यू विल डू. एक्सरसाइज करोगे अभी घर में? ओके. Yes, teacher. नाउ we should brush our teeth in the morning and before going to bed. ओके. अपन दांत का घासायचे, हमें ब्रश क्यों करना है, मैंने आपको वेकेशन बैच में सिखाया था. अगर आपको याद है, वेकेशन बैच में एक टूथ था, उसमें मैंने बताया था, आपने उसको पिक्चर भी ड्रॉ किया था, तुम्ही त्याचं चित्र पण काढलं होतं. वेकेशन बॅच वाल्यांना लक्षात असेल. ईशा, विराट, डू यू रिमेंबर संस्कार? Yes, आठवतंय का तुम्हाला? हा. मग सांगा मला, आपण दांत का घासायचे, क्यों ब्रश करना है हमें, बताइए, कौन बताएगा? आप लोग ब्रश क्यों करते हो? वन बाय वन हैंड रेज करा, हैंड रेज करा, रेज योर हैंड. ईशा, ईशा बोलो. दांत साफ करने के लिए. ओके. विराट? चलो बोलो. दांत साफ करने के लिए. ओके. सॉरी, सिया? आपल्या दातांची किटाणू निघण्यासाठी. व्हेरी गुड. संस्कार? ब्रश कशासाठी करतो आपण? दात ब्रश करायला. कशासाठी? का करायचं साफ ब्रश, का करायचं बेटा? साफ होण्यासाठी. साफ होण्यासाठी. ओके. ममता? येस ममता, तू सांगणार? सी, आपल्या दातांमध्ये आपण जे काही खातो ना, आपल्या दातांमध्ये गॅप्स असतात ना छोटे छोटे. येस, युअर टीथ्स आर लाईक एकदम एकमेकांना चिकटलेले असतात का आपले दात? नाही, त्यांच्यामध्ये एकदम छोटे माइन्यूट माइन्यूट गैप्स असतात. मग आपण जे काही खातो, जो भी हम खाते हैं उसको हम चबा के खाते हैं, राइट? एवरीथिंग वी चू एंड देन वी कैन swallow द थिंग, राइट? जो भी चीजें होती है हम पहले चबाते हैं, फिर बाद में उनको खाते हैं. काहीही आपण खातो ते आपण पहिल्यांदा चावतो आणि नंतर खातो. येस, येस और नो? Yes, teacher. येस. मग चावत असताना याच्यातले काही छोटे छोटे पार्टिकल आहेत ना, ते आपल्या दाताच्या फटींमध्ये अडकून राहतात. चबाते वक्त हम जो भी चीजें खाते हैं उनके एकदम छोटे छोटे पार्टिकल्स
हमारे दांतों में चिपक के रह जाते हैं। एंड अगर हम उनको ब्रश नहीं करते तो हमारी तरह हमें जैसे खाना पसंद है, जर्म्स को भी खाना पसंद आहे. आपल्याला जेवायला आवडतं, खायला आवडतं ना, जर्म्सला पण तसंच जेवायला आणि खायला आवडतं. मग ते जर्म्स काय करतात माहितीये, आपण जे खाल्लेलं आहे ना, ते जे अटकलेलं आहे दातात ते खाण्यासाठी येतात आणि त्यामुळे आपल्याला कॅव्हिटी होऊ शकते. वो जो जर्म्स है वो जो हम खाना अटका हुआ है दांतों में उनको खाने के लिए आते हैं एंड दे कैन कॉज कैविटी. कभी कभी हमारे दांत बहुत दुखने लगते हैं, कधी कधी खूप दात दुखायला लागतात. समटाइम्स रक्त पण येतं त्याच्यातून. मग हे सगळं जर्म्स मुळे होतं. मग आपण आपले दात 2 वेळा घासायचे आहेत. सकाळी उठल्यावर, काहीही खाण्याच्या आधी आणि रात्री झोपताना जेवून झाल्यावर. आवाज का नाही? सुबह उठने के बाद हमें हमें दांत क्लीन करने हैं, ब्रश करना है एंड रात को और सोने से पहले भी हमें हमारे दांत ब्रश करने हैं. अंडरस्टूड? समझा है सबको? 2 times a day we have to clean our brush our teeth. Okay? Everyone? येस Okay. Yes, teacher. Okay. Do you Yes. know up and down and not across is the way to brush the teeth? आपको पता है, जैसे कि मैंने बताया है, हमें कैसे हमारे दांत ब्रश करने हैं. अप डाउन सर्क्युलर. येस, याद आहे सबको? लक्षात आहे सगळ्यांच्या? मी शिकवलं होतं तुम्हाला दात कसे ब्रश करायचे. Yes. We must take a bath every day and comb our hair. We must wash our hands with soap after going to the toilet. ना, रोज नहाना भी है हमें आणि हमारे बालों को ठीक से कोम करना है. रोज आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, तुम्ही रोज स्कूलमध्ये जाता, घरातून बाहेर जाता, त्यावेळी अंगावर वेगवेगळे जर्म्स बसू शकतात. आपल्याला जर्म्स दिसत नाही, ते खूप छोटे असतात. जर्म्स हमें हमारी आंखों से ठीक से नहीं दिखते हैं क्योंकि वो दे आर वेरी स्मॉल, बहुत छोटे होते हैं वो. तो अगर हम अच्छी तरह से, जो भी डस्ट वगैरह भी लगी हुई होती है हमारे बॉडी पे, अगर अच्छी तरह से साबुन से नहाएं तो वो सारे डस्ट पार्टिकल जर्म्स सारे निकल जाएंगे बॉडी में से और हम लोग हेल्दी हो जाएंगे. एंड आफ्टर उसके बाद बाल सुखा के हमें उनको ठीक से बनाने हैं. वी मस्ट वॉश अवर हैंड्स विथ सोप आफ्टर गोइंग टू द टॉयलेट. टॉयलेट से आने के बाद हमें साबुन या फिर हैंड वॉश से अपने हाथ धोने हैं. क्यों? टॉयलेट वरून आल्यावर साबण किंवा हँडवॉशने आपले हात धुवायचे आहेत का, सांगा मला. असतात. आपल्या हात क्लीन करायचे. का पण? संस्कार एकेकाने सांगा. संस्कार. कीटाणू असतात. कीटाणू असतात म्हणून साफ करायचे. व्हेरी गुड. सिया. जर्म्स असतात टीचर. येस, जर्म्स असतात. विराट. बोलो. जर्म छोटे हाथ धोना पड़ता है. यस, जर्म्स होते हैं एंड वो जर्म्स हमें अगर हाथ में ऐसे ही ईशा बताओगे? ईशा. कीटाणु को, जर्म्स को हाथ से सेकंड वाले को कैसे करेंगे? वेट हा आराध्या, फर्स्ट झाल्यावर सेकंड. ओके, इथे लक्ष द्यायचं आहे. हे सगळे गुड हॅबिट्स आहेत, तुम्ही पण फॉलो करणार आहात हे, त्यामुळे प्लीज पे अटेन्शन. ओके, सो एवरीवन, ओके, व्हाट आई वाज टेलिंग कि यस, जब हम टॉयलेट से बाहर आते हैं तो जो भी जर्म्स होते हैं वो हमारे हाथों में लगे हुए होते हैं, तो उनको हमारे हाथों से छुड़ाने के लिए हमें हाथ धोने पड़ते हैं. अगर ये हमारे हाथ में ऐसे ही चिपके रहे तो व्हाट कैन हैपन, बताइए.
अगर वो जर्म्स हमारे हात में ऐसे ही रहे, जर ते किटाणू आपल्या हाताला चिकटूनच राहिले तर काय होईल? कोण सांगणार? सिया? आपल्या पोटात जाते. येस, वो हमारे पेट में जा सकते हैं, ते आपल्या पोटात जाऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला उलटी जुलाबासारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून नेहमी टॉयलेट वरून आल्यावर हात धुवायचे आहेत. ओके, हाफ लेसन हम नेक्स्ट लेक्चर में पढ़ेंगे. नाउ कुछ क्वेश्चंस, आंसर इन वन वर्ड. व्हाट डू यू यूज टू कोम्ब योर हेयर? अपने बाल बनाने के लिए क्या यूज करते हो? कोम. कोम्ब. याला COMB, कोम्ब. ओके. सेकंड है, व्हाट डू यू ड्रिंक इन द मॉर्निंग? एक एक करून सांगा, कोणीच ओरडणार नाही. व्हाट डू यू ड्रिंक इन द मॉर्निंग? सुबह क्या पीते हो वो एक एक करके बताना है. विराट? सुबह क्या पीते हो? चना. सुबह उठने के पहले उठते हो, उसके बाद क्या पीते हो? पानी. और क्या? नाश्ता. यस, आई एम आस्किंग के मिल्क, टी ऐसे क्या पीते हो? यू शुड हैव मिल्क, राइट? यस. ओके. नेक्स्ट, संस्कार सांग. व्हाट डू यू ड्रिंक इन द मॉर्निंग? काय नाश्ता करतो. दुसरं मी विचारलंय ड्रिंक, ड्रिंक पिणे, काय पिता? काय पितो? पाणी. दुसरा ड्रिंकचं विचारतायत टीचर. चहा पितो ना? मग सांग. चहा पितो. ओके. सेकंड क्वेश्चनचा आन्सर मिल्क और टी लिहायचा आहे. फॉर युअर एज आप सबने मिल्क लिखना है. ओके. नेक्स्ट, व्हाट डू यू यूज टू ट्रिम युअर नेल्स? नेल्स कापायला, नख कापायला काय वापरता? नेल कटर. नेल कटर. नेल क्लिपर. नेल क्लिपर किंवा नेल कटर. ओके. मग या 3 क्वेश्चनचे आंसर समजलेत? क्वेश्चन नंबर 1 में जो 3 क्वेश्चन है उसके आंसर्स अपने नोटबुक में लिखने हैं. क्वेश्चन एंड आंसर. फर्स्ट स्टैंडर्ड सबको समझा है? जल्दी से लिखिए एंड देन शो मी. सेकंड स्टँडर्ड आराध्या and ममता आर देर? कृशांत आहे का? आराध्या, ममता, तृषांत, माझा आवाज येतोय का? यस टीचर. ओके. सो लेट्स स्टार्ट फॉर स्टँडर्ड सेकंड. फर्स्ट स्टँडर्ड वाले कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. आई एम गोइंग टू चेक योर बुक्स टुडे. जो भी आपका लिख के होगा वो बुक्स आपके चेक किए जाएंगे आज. सेकंड स्टँडर्ड, यू पे अटेन्शन नाउ. लेसन नंबर 3 स्टार्ट केला आपण तुमचा प्लांट्स अँड देअर युजेस. यामध्ये आपण काइंड ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स, हर्ब्स, क्लाइंबर्स, क्रीपर्स आणि वॉटर प्लांट पाहिले होते. इफ यू रिमेंबर. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट युजेस ऑफ प्लांट. वनस्पतींचे उपयोग. झाडांचा आपल्याला काय काय उपयोग होतो मला एकेकाने सांगायचं आहे. सेकंड स्टँडर्ड सगळ्यांनी हँड रेज करणं स्टॉप करा. फर्स्ट स्टँडर्ड संस्कार, ईशा, स्टॉप रेजिंग युअर हँड्स. विराट, ओके, स्टॉप रेजिंग युअर हँड्स एव्हरीवन. ओके. नाउ सेकंड स्टँडर्ड सांगा मला झाडांचे आपल्याला काय काय उपयोग होतात? हाऊ प्लांट्स आर युजफुल टू अस? आराध्या, ममता, तृषांत हँड रेज करा.
सांगा आराध्य सांग. झाडांचा काय उपयोग होतो आपल्याला? तुमच्या आजूबाजूला झाडं असतील ना? यस काय काय टीचर. मग त्यांच्यापासून काय काय मिळतं आपल्याला सांगा? फ्रूट मिळतो. आणि व्हेजिटेबल मिळतात. व्हेरी गुड. अजून झाडाच्या लाकडाचा उपयोग आपण फर्निचर टीचर बनवण्यासाठी फुलं करतो. मिळतात. टीचर व्हेरी फ्लावर. गुड. येस. आणि काही झाडांचा मेडिसिन म्हणून पण उपयोग होतो. तृषांत सांगणार का? तृषांत. यस टीचर. हा सांग मला. टीचर सावली मिळतं. व्हेरी गुड. फ्रूट, पेन्सिल. ओके ओके. झाडाच्या लाकडापासून विविध वस्तू बनवल्या जातात. बघा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. Plants gives us many things like fruits, vegetables, oil and medicines. वनस्पतींपासून आपल्याला फळे, भाज्या, विविध प्रकारचे तेल आणि औषधे मिळत असतात. तुम्ही घरी जर तेलाचा कॅन आणला तर त्याच्यावर कधी सूर्यफूल असतं, कधी सोयाबीन असतात, यस कधी टीचर. शेंगा असतात भुईमुगाच्या. बघितलंय का चित्र? हो की यस. नाही? हा मग हे सगळं आपल्याला प्लांट्स पासून मिळतं. आपल्या जेवणाला लागणारं तेल, कुकिंग ऑइल ऑल्सो वी गेट फ्रॉम प्लांट्स. आणि तुम्ही डोक्याला जे कोकोनट तेल लावता ते पण तर प्लांट्स पासून मिळतं की नाही? यस टीचर. नारळ, नारळ कुठे येतात? झाडावर येतात. येस. टीचर आम्हाला पोचला ते कुठल्या सांगल्यात अभ्यास. पहिला क्वेश्चन जे आता तुम्ही सांगितली ना मला उत्तर, टीचर झाला तो. नोटबुक मध्ये लिहिला? नाही. नोटबुक मध्ये लिहायचं बेटा. क्वेश्चन आणि आन्सर तुमच्या वहीत लिहून दाखवायचं आहे मला. यस. ओके ओके. प्लांट्स आर यूज टू मेक मेनी अदर प्रोडक्ट्स. मग जसं आपल्याला वनस्पतींपासून फळे, भाज्या, फ्रुट्स, व्हेजिटेबल, ऑइल अँड मेडिसिन्स मिळतात, औषधे मिळतात, तसं आपल्याला खूप प्रोडक्ट्स बनवण्यासाठी, वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी वनस्पतींचा उपयोग होतो. फर्स्ट आहे, फुलं दिसतात का तुम्हाला? यस गुलाब टीचर. आहे, सोनचाफा आहे आणि त्याच्या बाजूला कशाची बॉटल आहे? सांगू शकता का तुम्ही मला? परफ्यूम. परफ्यूम किंवा सेंट. व्हेरी गुड. तुम्ही वापरलाय का? कधी त्याचा वास घेतलाय का? किती छान असतो यस परफ्यूमचा वास. टीचर. ओके. यस टीचर. मग perfumes and essences are made from sweet smelling flowers. ज्या फुलांचा वास एकदम छान छान येतो ना त्यांचा वापर परफ्यूम किंवा सेंट बनवण्यासाठी होतो. ओके. Then fibers from plants like coconut, jute and cotton are used to make cloth, ropes and sacks. तुम्ही असे गोणी पाहिले का? गोणी यस टीचर. आपण तांदूळ वगैरे ठेवण्यासाठी वापरतो. यस अशी टीचर. सुतळ पण पाहिली असेल. सुतळ सुतळ पाहिली, अशी दोरा सुतळ. मग हे सगळं पण झाडांपासूनच बनवतात. आपण कॉटनचे कपडे घालतो. ओके. हे सगळं नारळ, ताग आणि कापूस यांच्यापासून बनवलं जातं. सो फायबर्स फ्रॉम प्लांट्स लाईक कोकोनट, ज्यूट अँड कॉटन are used to make cloth, ropes and sacks. Now, plants help to keep the air pure. They also provide shade from sun heat. बघा इथे छान मुलं काय करतायत? मस्त पिकनिक करतायत ना झाडाखाली बसून. दिसतंय का तुम्हाला? येस आराध्या, तृषांत. ओके. मग यस टीचर. आपण झाडाखाली का बसतो सांगा मला? सावली मिला सावली. व्हेरी गुड. आपल्याला शेड मिळते. प्लांट्स गिव्स अ शेड. उन्हापासून आपलं रक्षण करतात आणि आपल्याला सावली देतात. आणि जी आपली हवा आहे
ती पण प्युअर बनवतात. तुम्ही गाड्या चालताना बघितलं असेल, गाड्यांच्या मागून किती धूर निघतो. बघितलंय का तुम्ही? येस ऑर नो? सांगा. आराध्या, ममता, तृषान. गाड्यांच्या Yes, teacher. मागून धूर निघतो ना काळा काळा. Yeah. मग त्यामध्ये खूप पोल्युटंट असतात. आपली हवा त्याच्याने प्रदूषित होते म्हणजे खराब होते. आणि त्यामुळे आपल्याला खोकल्यासारखे आजार होऊ शकतात. मग ही झाडं काय करतात माहितीये, आपल्या खराब झालेल्या हवेला प्युअर म्हणजे स्वच्छ चांगलं करण्याचं काम करतात. Wood of certain trees is used to make furniture, doors and windows. Wood is also used as fuel for cooking. मग काही झाडांच्या लाकडाचं टेबल, खुर्ची, सोफा, दरवाजे असं फर्निचर बनवलं जातं, खिडक्या. आणि काही झाडांची लाकडे चुलीमध्ये जळण्यासाठी वापरली जातात, इंधन म्हणून वापरली जातात. पेपर इज मोस्टली मेड फ्रॉम बॅम्बू. तुम्ही जे पेपरवर लिहिता ना, वह्यांवर, त्याची पानं कशापासून बनवलेली असतात माहितीये का तुम्हाला? लाकडापासून. लाकडापासून. आणि ते लाकूड असतं बांबू या झाडाचं. ओके. गम अँड Yes, teacher. रबर आर ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम ट्रीज. तुम्ही चिकटवण्यासाठी जो गम वापरता आणि आपले टायर वगैरे बनवण्यासाठी जो रबर वापरतो, तो पण आपल्याला झाडांपासूनच मिळत असतो. प्लांट्स गिव्स शेल्टर. मोस्ट इम्पॉर्टंट, प्राण्यांना राहण्यासाठी. जसं आपण आपल्या घरात राहतो की नाही, तसं पक्ष्यांना आणि प्राण्यांना पक्ष्यांना आणि प्राण्यांना राहण्यासाठी वनस्पती निवारा देतात. प्लांट्स गिव्ह शेल्टर. मग पक्षी आपली घरटी बांधून राहतात आणि काही प्राणी असेच राहतात, जसं मंकी लिव्स ऑन ट्रीज, राईट. प्लांट गिव्ह फूड टू अॅनिमल्स. गाय काय खाते सांगा मला? गवत. आणि बकरी? काय? बकरी काय खाते? बकरी पाला. हा, झाडांची पाने आणि गवत. मग त्यांचं जे फूड आहे ते त्यांना झाडांपासूनच मिळतं की नाही. झाडं नसली तर या अॅनिमल्सला खायला मिळेल का? सांगा. सांगा लवकर. जर झाडं तोडून टाकली तर या अॅनिमल्सला खायला मिळेल का? नो टीचर. नाही मिळणार. मग and plants gives food to animals. Animals such as the cow, buffalo, goat, sheep, camel, giraffe, horse and the elephant eat only plants as their food. काही प्राणी छोट्या प्राण्यांना खाऊन राहतात, जसं सिंह हरणाला खातो, कोल्हा सशाला खातो. पण हे जे काऊ, बफेलो, गोट, शीप, कॅमल, जिराफ, हॉर्स एलिफंट यांसारखे अॅनिमल्स आहेत, ते वनस्पतींनाच खाऊन जगत असतात. ओके. सो केअर ऑफ प्लांट्स. आपण या वनस्पतींची काळजी कशी घेतली पाहिजे? Plants need sunlight to grow and make their own food. So we keep the potted plants close to the window. तुम्हाला माहित आहे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. आपण फोटोसिंथेसिस मध्ये शिकलो होतो. येस. मग त्यांना अन्न बनवण्यासाठी हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि सनलाईट लागते, सूर्याचा प्रकाश लागतो. मग जी बाहेर झाडं आहेत, आपल्या घराच्या बाहेर असलेली झाडं, त्यांना सूर्यप्रकाश मिळतो. पण आपल्या घरात असलेल्या ज्या कुंड्यांमध्ये झाडं आहेत, त्यांना सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आपण त्यांना खिडकीत ठेवलं पाहिजे. ओके. व्हेरी गुड. We should water the plants regularly. त्या वनस्पतींना नियमितपणे पाणी दिलं पाहिजे. We should not pluck leaves and flowers of plant at public places like parks and garden. पार्क आणि गार्डन मध्ये जाऊन वनस्पतींची पाने आणि फुलं तोडायची हो किंवा नाही? नो टीचर. नाही. नो.
Okay. So here we have done with our lesson number 3. आपला लेसन नंबर 3 पण कंप्लीट झालाय. काय काय शिकलो आपण? प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. वनस्पती आपल्याप्रमाणे लिव्हिंग थिंग्स आहेत. प्लांट्स आर ऑफ डिफरंट शेप अँड साईज. वनस्पती वेगवेगळ्या आकारांच्या आणि वेगवेगळ्या शेप्सच्या आणि साईजच्या आकाराने लहान मोठ्या किंवा विविध आकाराच्या असतात. ट्रीज, श्रब्स, हर्ब्स, क्रीपर्स अँड क्लाइंबर्स हे वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आहेत. दीज आर डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. प्लांट्स आर व्हेरी युजफुल टू अस. वनस्पती आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. वी गेट मोस्ट ऑफ अवर फूड फ्रॉम प्लांट. वनस्पतींपासून आपल्याला बहुतांश अन्न पदार्थ मिळतात. आता क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. त्याआधी इथे एक डायग्राम दिलेला आहे, चित्र दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही चित्र काढायचं आणि प्रत्येक पार्टला नाव द्यायचं आहे. पहिलं पार्ट काय आहे आराध्य सांग? पानाला काय बोलायचं? लीफ. लीफ, त्यानंतर फ्लावर, फ्लावर. अजून ब्रिंजल, ब्रिंजल काय आहे त्या झाडाचं? फ्रूट आहे. फ्रूट, हा, ब्रिंजल नाही लिहायचं, फ्रूट लिहायचं. त्यानंतर त्याच्या खाली स्टेम, स्टेम आणि त्याच्या स्टेम, खालचं एकदम रूट. रूट. चला मग टेक अ स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या याचा, ज्यांच्याकडे बुक नाहीये. ममता, तुझ्याकडे बुक नसेल तर ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन चित्र काढायचं आणि नावं टीचर, लिहा. येस टीचर, येस. आमची बुक शाळेचे टीचर नाही घेतली. ओके, मग मी इथे लिहिते. मी इथे लिहिते. माझी पण, मी लिहिते, तुम्ही माझी पण घेतली. ओके, तुम्ही लिहून घ्या. चला चित्र काढा. मी स्क्रीन दाखवते, तुम्हाला चित्र काढा. एक मिनिट हा. त्याचं काढलंय तसं काढायचे. इथे आहे तसंच काढा. चित्र का? हो, चित्र काढा आणि नावं द्या. आता मला पुन्हा लिहायला लागेल, एक मिनिट.
काढला? हॅव यू ड्रॉन द प्लांट? फ्रूट फिलिंग्स काय आहे? काय झालं? फ्रूटची फिलिंग्स काय आहे? आता तुम्ही लिहिलं नाही का मी दिलेला? एक टीचर मिनिट हा. लिहिताव. एक मिनिट थांबा. परत ट्विटर मध्ये एक मिनिट हा. प्लांट आहे तसं एकदम काढण्याची गरज नाही. फक्त एक स्टेम दाखवा. त्यानंतर त्याला फुलं, फ्रूट दाखवा. फुलं दाखवा आणि रूट दाखवा. जसे तुम्हाला नेमिंग करता येईल. फर्स्ट स्टँडर्डचं झालंय का? एक मिनिट. सेकंड स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड कोणाचं कम्प्लीट झालंय रायटिंग? फर्स्ट स्टँडर्ड. ओके करा. चित्र पण काढला. ममता माईक बंद कर. टीचर कंप्लीट. ओके सिया बुक दाखव. येस ममता. टीचर ओके. कीप योर बुक्स रेडी टू शो मी. जिनका कंप्लीट हो गया है कीप योर बुक्स रेडी टू शो मी. हा. मला दिसत नाही क्लिअर सिया. येस. स्पेलिंग सांगणार का मला तू? कोंबचं स्पेलिंग सांग सिया. माईक ऑन कर. टीचर ओके कंप्लीट. ओके. चला सगळ्यांनी बुक दाखवा ज्यांचं झालंय. ओके सियाचं बंद करा कॅमेरा. विराट शो मी योर बुक. ओके गुड. थर्ड क्वेश्चन का आंसर दिखाइए विराट. नेल क्लिपर. ओके गुड. ओके COMB कॉम. यस. यस विराट बंद कर दीजिए कैमरा. आराध्या यू आर डन. शो मी योर बुक. आराध्या. ओके तू एक एक पार्ट ड्रॉ केलं का? ओके फाइन. ओके अजून कोणाचं झालंय? फर्स्ट स्टँडर्ड. बी फास्ट. शो मी योर बुक. ईशा.
ईशान संस्कार. ओके ईशा बुक दिखाइए मुझे. एक मिनट. ओके शो मी. आपको अपनी नोटबुक में लिखना था, नॉट इन दिस बुक. नोटबुक में लिखना है. ओके Yes, teacher. ओके. संस्कार शो मी योर बुक. टीचर अभी लिख दो. नहीं अभी अब टाइम नहीं है तो आप घर पे लिखो बाद में. ओके क्लास खत्म होने के बाद लिखो. यस टीचर. ओके येस. ओके येस गुड संस्कार. अजून कोणाचं झालंय? सेकंड स्टँडर्ड, फर्स्ट स्टँडर्ड ऑल आर डन ना? फर्स्ट स्टँडर्ड कॅन लीव. फर्स्ट स्टँडर्ड कॅन लीव. बाय बाय टीचर. बाय बाय. सेम टू यू. बाय बाय बाय. सेकंड स्टँडर्ड बुक्स दाखवा पटकन. स्टँडर्ड सेकंड ममता झालाय का तुझा? हो टीचर. दाखव. शो मी युअर बुक. येस. ओके. आता काय करायचंय माहितीये तुम्ही होमवर्कला पूर्ण प्लांट ड्रॉ करायचंय. मी तुम्हाला पाठवेन क्वेश्चन. पूर्ण प्लांट ड्रॉ करा आणि मग त्याला नेमिंग करा जसं मी तुम्हाला आता करून दाखवलं. ओके आणि येस ओके दॅट्स इट. ओके सो नाव यू ऑल कॅन लीव. बाय बाय. टीचर बाय बाय टीचर. बाय.